एक सामान्य माणूस आयुष्यभर नोकरी करत राहतो आणि त्याला वर्षाला 5-10 लाख रुपये मिळतात. असे 10 वर्ष जरी गेले तरी 1 कोटी ते 1.5 कोटी रुपये मिळत असतील. म्हणजे जगण्यासाठीचा जो संघर्ष आहे तो प्रत्येकाच्या वाटेला आलाय. पण मागच्या आठवड्यात दिल्लीमध्ये जे घडलं आणि ज्या पद्धतीनं गोष्टी समोर आल्या आणि त्या पुढे सरकतायत ते पाहून तुमचा सिस्टीमवरचा विश्वास उडेल. तुम्ही म्हणाला आमचा तर ऑलरेडी उडालाय, पण अजून जास्त उडेल अशी गोष्ट घडली. होळीच्या दिवशी 14 मार्चला दिल्लीमधल्या तुगलक रोडवर एका घरात किरकोळ आग लागली. आग लागली तेव्हा त्या घरात कुणीच नव्हतं, त्यामुळे आग विझवायला फायर ब्रिगेडला बोलावलं गेलं. फायर ब्रिगेडचे लोक आले. 15 मिनिटांमध्ये त्यांनी त्या घराच्या स्टोअर हाऊसमध्ये लागलेली आग विझवली. आग विझल्यानंतर पोलीस आले कारण या आगीत कोणकोणत्या गोष्टींचं नुकसान झालं, काय जळालं, काय नाही जळालं याची एक लिस्ट बनवायला लागते. त्यासाठी पोलीस आले. तेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं की या घरात नोटांची 5 पोती देखील जळालेली आहेत आणि या नोटांच्या 5 पोत्यांमध्ये फक्त 500च्या नोटा होत्या. याबद्दलचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर बघितले असतील, ते तुम्हाला स्क्रीनवर देखील दिसत आहेत. हे घर होतं दिल्ली हायकोर्टाचे जज जस्टिस यशवंत वर्मा यांचं. म्हणजे एका हायकोर्टाच्या जजच्या घरात 15 कोटींची नुसती कॅश सापडू शकते. 15 कोटी म्हणजे 1500 लाख. फक्त आकड्याचा विचार करा. आपली सिस्टीम किती पोखरलेली आहे याचा तुम्हाला अंदाज येईल. पोलिसांनी चौकशी केल्यावर जज साहेबांनी सांगितलं की मला काहीच माहिती नाही, हे पैसे माझ्या घरात कुठून आले, कारण मी किंवा माझ्या कुटुंबातल्या कुणीही हे पैसे घराच्या स्टोअर रूम मध्ये ठेवलेच नव्हते. कोणीतरी आम्हाला या प्रकरणात अडकवायचा प्रयत्न करते. म्हणजे थोडक्यात जज साहेबांना म्हणायचंय की पैसे आपोआप आले आणि आपोआप येऊन त्याच्या घरात बसले. आता हे पैसे असे आपोआप एखाद्या गरीबाच्या घरी कधीच येत नाहीत. हे या देशाचं दुर्दैव आहे. तुम्हाला वाटेल या इतक्या मोठ्या घोटाळेबाज न्यायाधीशाचं काय झालं असेल, त्याची तर वाटच लागली असेल असं तुम्हाला वाटेल. त्याला घाम फुटला असेल, आतापर्यंत तो जेलमध्ये देखील गेला असेल. पण दुर्दैवानं असं काहीच झालेलं नाही. त्याचं झालं असं की सुप्रीम कोर्टाच्या 5 सिनियर जजेसची एक कमिटी या गोष्टीवर निर्णय घेण्यासाठी बसली आणि या कमिटीचे प्रमुख होते भारताचे चीफ जस्टिस संजीव खन्ना. त्यांनी निर्णय घेतला की अशा परिस्थितीमध्ये आपण जस्टिस यशवंत वर्मा यांची ट्रान्सफर करावी. आणि त्यांची ट्रान्सफर कुठं करायला हवी तर प्रयागराजला. कारण जस्टिस वर्मा हे स्वतः प्रयागराजचे आहेत आणि पूर्वी ते अलाहाबाद हायकोर्टाचे जज होते. त्यापूर्वी ते वकील देखील तिथेच होते. म्हणजे 15 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार फक्त कॅशमध्ये केला आणि इतर आयुष्यात गोष्टी केल्या असतील तर त्या वेगळ्या. पण तरी या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा काय तर आपल्या गावाकडे झालेली बदली. कारण आयुष्यभर नोकरी करून देखील अनेकांना आपल्या गावाकडे ट्रान्सफर मिळत नाही. जस्टिस वर्मांना भ्रष्टाचार करून देखील गावाकडे ट्रान्सफर मिळाली. पण याच्यावर अलाहाबाद हायकोर्टाच्या बार असोसिएशनने मात्र चांगली भूमिका घेतली. त्यांनी या ट्रान्सफर बद्दल आवाज उठवलाय. अलाहाबाद बार असोसिएशनचे प्रमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले की अलाहाबाद हायकोर्ट म्हणजे काय कचरापेटी आहे काय? दिल्लीतला कचरा तुम्हाला नको म्हणून तुम्ही अलाहाबाद हायकोर्टात पाठवताय. जर जस्टिस वर्मांना अलाहाबाद हायकोर्टात पाठवलं तर इथं एकही वकील कोर्टामध्ये काम करणार नाही. दुसरी एक गोष्ट म्हणजे दिल्ली ज्युडिशियल सर्व्हिस, म्हणजे थोडक्यात दिल्लीमध्ये कोर्टातल्या नोकऱ्यांसाठी जे इंटरव्ह्यू घेतले जातात ते इंटरव्ह्यू घेणाऱ्या पॅनलचे हेड हेच जस्टिस वर्मा मागच्या वर्षापर्यंत होते. म्हणजे तिथं काय प्रकारचा भ्रष्टाचार या वर्मांनी केला असेल तो आता चौकशीचा विषय असेल. 2018 मध्ये सिंबावली शुगर मिलनं ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या बँकेचे 97 कोटी रुपये बुडवले आणि अनेक शेतकऱ्यांचे केवायसी डॉक्युमेंट चुकीच्या पद्धतीने वापरून हा 97 कोटीचा फ्रॉड या संस्थेने केला. जस्टिस वर्मा हे या सिंबावली शुगर मिलमध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते. त्याबद्दल सीबीआयने त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला होता. आता सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश असलेल्या संजीव खन्ना यांनी सांगितल्याप्रमाणे जस्टिस वर्मांची अंतर्गत चौकशी होणार आहे. कर्नाटक हायकोर्ट, पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट आणि हिमाचल प्रदेशच्या हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश यांची एक चौकशी समिती बनवण्यात आली आहे, जी या जस्टिस वर्मा यांची चौकशी करणार आहे. भारतात न्यायपालिकेबद्दल किंवा जजेस बद्दल बोलणं अतिशय सेन्सिटिव्ह असतं. कारण आपण कोर्टाचा अवमान तर करत नाही ना, या गोष्टीची कायम खात्री बाळगावी लागते. कारण तसे केल्यास देखील कोर्ट आपल्याला कोर्टाच्या अवमानाबद्दलच्या प्रकरणात शिक्षा देऊ शकतं. पण कोर्टाचे जजच जर अशा प्रकारचं काम करत असतील तर या देशातले लोक कोर्टावर किंवा जजेसवर विश्वास कसा ठेवणार हा मोठा प्रश्न आहे.
आता इथून पुढे चौकशी होईपर्यंत जस्टिस वर्मा कुठल्याही प्रकारचा निर्णय देऊ शकणार नाहीत, कारण त्यांना कोर्ट भरवण्याचा अधिकार असणार नाही. जर ते दोषी आढळले तर काय होऊ शकतं, तर त्यांना त्यांच्या पदावरून काढलं जाऊ शकतं किंवा निलंबित केलं जाऊ शकतं किंवा इतर कोणती तरी ॲक्शन घेतली जाऊ शकते. पण एखाद्या जजला ते हायकोर्टाचे जज असताना त्या पदावरून काढण्यासाठी महाभियोग चालवावा लागतो, जी अतिशय अवघड प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये राज्यसभेच्या 50 आणि लोकसभेच्या 100 सदस्यांनी अगोदरच आपल्या सहीने या महाभियोगाला सुरुवात करावी लागते. मग त्याच्यावर एक चौकशी समिती नेमली जाते आणि चौकशी समिती या सगळ्या आरोपांची चौकशी करून आणि त्यानंतर लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये 2/3 बहुमतानं त्या जजला काढून टाकण्याचा निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे स्वतंत्र भारतात आजपर्यंत मागच्या 70 वर्षात कधीही कुठल्याही जजला अशा प्रकारे इम्पीचमेंट करून काढून टाकण्यात आलेलं नाही. म्हणजे त्याच्या पदावरून काढून टाकणं ही एक अत्यंत अवघड गोष्ट आहे. पण एकदा अशा प्रकारचं इम्पीचमेंट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. 1992 साली सरकारी पैशाचा दुरुपयोग केल्याबद्दल जस्टिस रामस्वामी यांच्यावर महाभियोगाची सुरुवात करण्यात आली होती. महाभियोगाला सुरुवात झाली त्याच्यानंतर पुढच्या चौकशीमध्ये देखील जस्टिस रामस्वामी दोषी आढळले. पण तरी देखील तेव्हा हे प्रकरण लोकसभेत आणि राज्यसभेत गेले तेव्हा काँग्रेसनं या महाभियोगामध्ये मतदानच केलं नाही. त्यामुळे 2/3 बहुमत व्हायचा प्रश्नच नव्हता, कारण काँग्रेस तेव्हाचा सर्वात मोठा पक्ष होता आणि रामस्वामी यांच्यावरचा महाभियोग बारगळला आणि पुढे ते काही वर्षांनी रिटायर झाले. रामस्वामी यांच्यावरचा हा महाभियोग बारगळण्याचं कारण म्हणजे तो एक प्रकारचा नॉर्थ वर्सेस साऊथ, उत्तर विरुद्ध दक्षिण अशा प्रकारचा वाद निर्माण होतोय की काय अशी परिस्थिती या देशात निर्माण झाली होती. म्हणजे भारताची न्यायपालिका एवढ्या रिजिड स्वरूपाची आहे की तिच्यामध्ये सहजपणे कोणी कोणता बदल करू शकत नाही किंवा एखाद्या जजला शिक्षा देऊ शकत नाही. अशा प्रकारच्या घटना होत असतील तर त्या देशाच्या न्यायव्यवस्थेसाठी अत्यंत धक्कादायक आहेत. कारण हे उघडकीस आलेलं एक प्रकरण आहे. या देशामधल्या अनेक हायकोर्टांमध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये, त्याशिवाय जिल्हा स्तरावरील कोर्टांमध्ये, तालुका स्तरावरील कोर्टांमध्ये अनेक न्यायाधीश काम करतात. ते सगळे पकडले तर जवळपास हजारो न्यायाधीश या देशात आहेत. आणि इतक्या मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार जर या न्यायव्यवस्थेत होत असेल तर अजून किती ठिकाणी अशा प्रकारची प्रकरणं असतील जी उघडकीस आलेली नसतील. त्यामुळे सर्वात मोठा प्रश्न आहे की ज्याच्याकडे पैसा असेल त्याची न्यायव्यवस्था जर असेल तर भारतात न्याय कोण देणार. कारण भारतात संसद, न्यायव्यवस्था आणि मंत्रिमंडळ अशी सत्तेची 3 केंद्र आहेत आणि ही तिन्ही देखील महत्त्वाची आहेत. यापैकी न्यायव्यवस्थेनं नेहमीच सत्तेवर अंकुश ठेवला आहे आणि आपण हे इंदिरा गांधींच्या काळात देखील बघितले आणि या देशाला भरकटून दिलं नाही. पण पुढे देखील न्यायपालिकेनं हेच करावं आणि त्यासाठी त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. त्यासाठी काय व्हायला पाहिजे तर अशा प्रकारच्या एखाद्या भ्रष्टाचारी न्यायाधीशाला त्याच्यावरती महाभियोग चालवून पदावरून काढून टाकलं पाहिजे, ज्यामुळं एक नवा पायंडा पडेल आणि न्यायव्यवस्थेतल्या लोकांना देखील कळेल की अशा प्रकारची कारवाई आपल्यावर होऊ शकते. तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं ते आम्हाला जरूर सांगा. तुम्ही कमेंट करून आम्हाला ही गोष्ट सांगू शकताय. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा.